श्री स्वामी समर्थ। तर आज इथे तुम्हाला मूग डाळीचा हलवा बनवून दाखवणार आहे। एकदम सोप्या पद्धतीने आहे हा, खूप छान तयार होतो। अशा पद्धतीने मूग डाळीचा हलवा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर इथे मूग डाळीचा हलवा किंवा शिरा म्हणू शकता। इथे 1 वाटी मी घरचीच डाळ 4 तास भिजवत घातलेली आहे। बघा अशा पद्धतीने 1 वाटी मुगाची डाळ आहे, याची साल पूर्ण निघून गेलेली आहे। जे रेग्युलर वापरताना तीच डाळ आहे 1 वाटी। ह्या वाटीने ह्याच वाटीने 1 वाटी तूप घेतलेला आहे आणि 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे। थोडेसे काजू आणि बदाम तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता। चला मग कसा बनवायचा हलवा ते बघून घेऊया। आणि ह्याच मापाने आपल्याला साखर घ्यायची, मी करताना तुम्हाला दाखवते। बाकीचे जे साहित्य ना तुम्हाला मी बनवताना दाखवते। साखर ह्याच वाटीने घ्यायची पण। तर इथे मूग डाळीचा हलवा किंवा शिरा म्हणू शकता मी, ते बनवण्याकरता इथे साहित्य घेतलेले आहेत। सगळ्यात आधी 1 वाटी मुगाची डाळ मी 4 तास पाण्यामध्ये भिजवत घातलेली आहे। घरची डाळ आहे, सालासकट डाळ घेतलेली होती, थोडी थोडी साल होती ती निघून गेलेली आहे पाण्यामध्ये। आता मी 2-3 वेळेस धुतली ना ती निघून जाते। त्याच वाटीने 1 वाटी तूप, 1 वाटी साखर, 2 चमचे बारीक रवा, थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले। तर चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आता ही डाळ 2-3 पाण्याने असे चोळून धुवून घ्यायची आणि चाळणीमध्ये टाकून पूर्ण पाणी आपल्याला त्याचं काढून घ्यायचंय। एका चाळणीमध्ये ही डाळ मी काढून घेतलेली आहे, पूर्ण पाणी निचरू द्यायचं आहे डाळीचं। आणि मग आपल्याला हे मिक्सरमधून डाळ काढून घ्यायची आहे। हे डाळीचं पूर्ण पाणी निथळलेलं आहे। आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये ही डाळ टाकून घ्यायची आहे आणि हिला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं। एकदम पेस्ट नाही करायची बारीक, थोडंसं जाडसर ठेवूया, म्हणजे असं हलवा जे आहे ना डाळीचा छान फुलल्या जातो। एक जास्त जाडही नाही, जास्त मिडियम ठेवायचं। आता हिला पाणी न टाकता दळून घेऊया। इथे गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये हे आपल्याला साखर टाकून घ्यायचं आहे। थोडासा कच्चा पाक करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे साखर फक्त विरघळून घ्यायची आहे, साखर टाकायची। आणि याच वाटीने 1.5 वाटी पाणी टाकूया। थोडंसं 1.5 वाटीच्या वर पाणी आहे। साखर फक्त आपल्याला मिक्स करून विरघळून घ्यायचे, काही पाक करायचं नाहीये। पाक आपल्याला 1 तरी 2 तरी असा काही पाक करायचं नाही, फक्त साखर विरघळून घ्यायची आणि थोडंसं उकळू द्यायचं। चमच्याने असं ढवळून पाक करून घेऊयाचा। याच्यामध्येच आपल्याला थोडीशी विलायची पूड टाकून घ्यायची आणि एक 7-8 केसरच्या काड्या आहेत बघा, ते टाकून घ्यायचे आणि ह्याला छान उकळी येऊन देऊया। आणि पाक करून बाजूच्या गॅसवर ठेवून द्यायचा, गॅस बंद करून। मग आपल्याला डाळ भाजून घ्यायची शिऱ्याची। केसरच्या काड्या टाकल्यामुळे चव ही छान लागते आणि कलर पण सुंदर येतो। तुमच्याकडे केसरचा कलर असेल ना थोडासा टाकू शकता, नाही टाकलं तरी चालतं। साखर पूर्णपणे विरघळली आहे, थोडंसं उकळू देऊया, एक अर्धा मिनिट आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे। लक्षात असू द्या, पाक बनवायचा नाहीये आपल्याला, फक्त साखर मेल्ट करून घ्यायचे। आता बघा छान उकळू दिले मी अर्धा मिनिट। आता गॅस बंद करून घेऊया आणि हे बाजूला ठेवून देऊया। तर त्याच गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये हे अर्ध तूप टाकायचे, थोडंसं ठेवायचं, नंतर टाकायचं आपल्याला। तूप थोडंसं गरम होऊ देऊया। गरम झाले की आपल्याला सगळ्यात आधी हे रवा टाकून घ्यायचे 2 चमचे। तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हा रवा टाकून घेऊया। रवा थोडासा भाजला की मग आपण जे डाळ मिक्सरमधून बारीक केलेली आहे ती टाकून घ्यायची। गॅस कमी करून घ्यायचा। किती छान फुलायला लागले रवा। तुम्हाला तूप जास्त आवडत नसल्यास थोडंसं 2 चमचे कमी टाकलं तरी चालतं 1 वाटी मुगाच्या डाळीला, पण तूप जास्त असलं की खूप चविष्ट लागतो शिरा हा। आता हे अर्धा मिनिट असंच मी भाजून घेतले तुपामध्ये रवा। आता हे जे मुगाच्या डाळीचं जे आपण मिक्सरमधून बारीक केलेलं आहे ते टाकून घेऊया डाळ। तर छान असं कमी गॅसवर भाजून घेऊया डाळ आणि रवा। गॅस कमी ठेवायचा। हे बघा किती छान फुलायला लागलेली आहे। स्टीलची कढई असल्यामुळे थोडंसं चिटकतं, असं चमच्याने हे करून आपल्याला हे भाजून घ्यायचंय।
6 ते 7 मिनिटं आपल्याला असंच कमी गॅसवर हा हलवा भाजून घ्यायचे बघा, मूग डाळीचं. म्हणजे छान खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं. आणखीन 1 चमचा तूप टाकूया. कमी गॅसवरच भाजायचं, घाई करू नका, म्हणजे छान असं भाजलं जाते डाळ. डाळीचं जे वाटण आहे ते. सात ते 8 मिनिटं झालेले आहेत. आणखीन एखादी 2 मिनिटं आपल्याला भाजायचं. बघा कलर किती सुंदर यायला लागलाय. मग आपल्याला साखरेचं जे आपण पाणी तयार केले ना ते टाकून घ्यायचंय. आणि मग आणखीन आपल्याला पाणी टाकल्यानंतर एक 5 ते 6 मिनिटं आणखीन हलवायला आपल्याला असंच कमी गॅसवर हलवत राहायचंय. आता आपण साखरेचं पाणी टाकूया. एक 10 मिनिटं मी कमी गॅसवर छान अशी डाळ भाजून घेतलेली, खमंग वास येईपर्यंत. आता अंगावर उडतं, कमी गॅसवर अलगद असे टाकायचं. मी सगळं साखरेचं पाणी टाकलेलं आहे. 1.5 वाटी आपण तयार केलं होतं. आता हे पातळ वाटतंय ना, आता कमी गॅस आपल्याला परत याला 5 ते 7 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. असंच आता थोडा मिडियम टू लो गॅस ठेवायचा आणि असं हलवत राहायचं. खूप छान असा हलवा तयार होतो. याच्यामध्ये इथे मी 1 चमचा दुधावरची साय असं फेटून घेतलेली आहे, ती टाकून घेणार आहे. तुमच्याकडे खवा असेल तर खवा टाकू शकता. बघा हे पाहू शकता, घट्ट व्हायला आला आपला हलवा. पण पूर्ण असा मोकळा होईपर्यंत आपल्याला हे असं फेटून घ्यायचं कमी गॅसवर. आता हे राहिलेलं तूप टाकून घेऊया हलव्यामध्ये आणि आणखीन आपल्याला 2-3 मिनिटं असंच कमी गॅसवर शिजवून घ्यायचं. हे बघा छान असं पूर्णपणे पाणी आटलेलं आहे. जास्त तुम्हाला मोकळं नाही पाहिजे असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता. आणखीन थोडा वेळ शिजवते मी इथं. आता हा मूगडाळीचा हलवा तयार आहे आपल्या. बघा बाजूने असं तूप सुटायला लागलं की गॅस बंद करायचा. आता हे काजू बदामची कापणी असेच टाकते. तुम्ही हवं तर तुपामध्ये फ्राय करू शकता तुमच्या आवडीनुसार. थोडंसं थंड झालं ना मग हे हलवा छान लागतो. थोडासा जास्तही थंडगार करून खायचं नाहीये. पाहू शकता इथं आपला मूगडाळीचा हलवा इथं रेडी आहे. अशा पद्धतीनं केसर टाकल्यामुळे हा पिवळा कलर आलेला आहे. थोडंसं तुम्हाला आणखीन भाजायचं ना, डाळ जास्त वेळ भाजायची, लाल आवडत असेल तर. हा इथे मूग डाळीचा हलवा तयार आहे. गॅस बंद केलेला आहे मी, ड्रायफ्रूट मध्ये टाकून घेतलेला आहे. तर हा आपला मूग डाळीचा हलवा रेडी आहे. अशा पद्धतीनं तुम्ही करून पहा, खूप सुंदर अशी चव लागते. हे मस्त आपला हलवा तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.